श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा संदेश त्या स्वामी भक्तांसाठी आहे ज्यांना सध्या असं वाटत आहे की आयुष्यात काहीच घडत नाही, सगळं शांत आहे, सगळं थांबल्यासारखं आहे. पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल, ही शांतता अपयशाची नाही. स्वामी समर्थ आयुष्यात मोठा बदल घडवण्यापूर्वीची शांत तयारी आहे. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित हा संदेश स्वामी समर्थांनी तुमच्यासाठीच पाठवला असेल. अचानक तुझ्या आयुष्यात शांतता येते. सगळं काही थांबल्यासारखं वाटतं. ना काही विशेष घडतं, ना काही मोठी बातमी येते. आणि त्यावेळी तुझ्या मनात प्रश्न येतो, स्वामी माझ्या आयुष्यात काहीच का घडत नाही? पण लक्षात ठेव, ही शांतता अपयशाची नाही, ही स्वामी समर्थांच्या मोठ्या कृपेची सुरुवात आहे. कारण स्वामी जेव्हा एखाद्या भक्ताच्या आयुष्यात मोठा बदल घडवणार असतात, तेव्हा आधी थोडा वेळ सगळं शांत ठेवतात. जसं वादळ येण्याआधी हवा काही क्षण शांत होते, तसंच तुझ्या आयुष्यातही एक मोठं वादळ नाही, तर मोठा आशीर्वाद येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा घाबरू नकोस, मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट पाहतो आहे. तुझ्या डोळ्यातलं पाणीही मला दिसतं आणि तुझ्या मनातील प्रत्येक वेदना मला कळते. म्हणूनच मी तुला थांबवलं आहे. कारण मी तुला देणार आहे त्यासाठी तुझं मन आणि आयुष्य तयार व्हायला हवं खूप लवकर. तुझ्या आयुष्यात असा बदल येईल की तुला स्वतःलाच विश्वास बसणार नाही. आज जे लोक तुला दुर्लक्ष करतात, तेच उद्या तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्य करतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत. तुझं भविष्य त्यांच्या हातात सुरक्षित आहे. विश्वास ठेव, कारण स्वामींची कृपा नेहमी शांततेत काम करत असते. जर हा संदेश तुझ्यापर्यंत स्वामींच्या कृपेने पोहोचला असेल, तर श्री स्वामी समर्थ असे कॉमेंटमध्ये लिहा आणि अशाच स्वामींच्या संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. बाळा, तुला कदाचित वाटत असेल की आयुष्य थांबलं आहे, पण खरं सांगू का, हे थांबणं नाही, ही तयारी आहे. मी तुझ्यासाठी जे लिहून ठेवलं आहे ते अचानक येणार नाही. त्यासाठी योग्य वेळ, योग्य क्षण आणि योग्य परिस्थिती तयार होत आहे. तुला आठवतंय का, किती वेळा तू एकटाच बसून रडला? किती वेळा मनातल्या मनात मला हाक मारलीस? त्या प्रत्येक हाकेला मी ऐकलं आहे. बाळा, एकही अश्रू वाया गेलेला नाही. कधी-कधी मी तुला थोडा वेळ एकटं चालायला लावतो, कारण पुढचा रस्ता मी तुला खूप मोठा दाखवणार असतो. आज तुला वाटत आहे की लोक तुला समजत नाहीत, तुझी किंमत कोणी ओळखत नाही. पण फार दिवस नाहीत उरले. लवकरच असा क्षण येईल की तुझ्या आयुष्यातील अंधार स्वामींच्या कृपेच्या प्रकाशाने भरून जाईल. ज्यांनी तुला कमी समजलं, त्यांनी तुला दुर्लक्ष केलं, त्यांनाच एक दिवस समजेल की स्वामींच्या कृपेने तुझं नशीब बदललं आहे. म्हणून बाळा, आता फक्त एकच काम कर, धीर धर, विश्वास ठेव आणि माझं नाव घेत राहा. कारण जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुझ्या आयुष्यात बदल घडवीन की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेनेच घडलं. बाळा, तुला वाटत असेल कधी-कधी की तू खूप प्रयत्न करतोस, पण तरीही आयुष्य तिथेच थांबलं आहे. लोक पुढे जातात आहे आणि तू मात्र जणू एकाच ठिकाणी उभा आहेस. पण हे लक्षात ठेव, स्वामी कधीही आपल्या भक्ताला चुकीच्या वेळी पुढे पाठवत नाहीत. कारण काही वेळा उशीर हा अपयश नसतो, तो स्वामींच्या मोठ्या योजनेचा भाग असतो. मी तुला थांबवलं आहे बाळा, कारण तुझ्यासाठी जो मार्ग तयार होत आहे तो साधा नाही. तो असा मार्ग आहे जो तुला फक्त यश नाही, तर आत्मिक समाधान आणि खरी शांती देईल. आज तुला वाटत असेल की सगळे दरवाजे बंद झाले आहेत, पण तुला माहिती आहे का, मी तुझ्यासाठी एक असा दरवाजा उघडणार आहे जो आजपर्यंत तुला दिसलाच नव्हता. आणि जेव्हा तो दरवाजा उघडेल तेव्हा तुला कळेल की आजपर्यंतची प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक प्रतीक्षा फक्त त्या एका मोठ्या क्षणासाठी होती. म्हणून बाळा, आता निराश होऊ नको. कारण स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून सुरूच झालेला नाही. विश्वास ठेव, कारण जेव्हा माझी कृपा चालते तेव्हा नशीबही बदलायला वेळ लागत नाही. हा स्वामी समर्थांचा संदेश त्या भक्तांसाठी आहे
ज्यांच्या आयुष्यात सध्या शांतता आणि थांबलेपण जाणवत आहे. ही शांतता अपयशाची नसून स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवण्यापूर्वीची तयारी आहे. म्हणून धीर धरा, विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.